माननीय जयंतराव पाटील साहेब काल सांगली जिल्ह्यातील आणि काही त्यांच्या मतदारसंघातील 14-15 विषयाचे निवेदन आणि काही महसुली खात्याच्या संबंधाने 1-2 बैठका घ्याव्या लागतील अशी काही प्रकरणं होते. त्यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले. माननीय विखे पाटीलजी सुद्धा माझ्यासोबत होते आणि त्यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या विकास कामाबद्दल खूप वेळ चर्चा केली. मी त्यांना आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी सांगलीची आणि या 14ही समस्याची बैठक माझ्या दालनात लावणार आहे. केव्हा ही भेट झाली, किती वाजता झाली? कारण वेगवेगळे तर्क तिथे रात्री उशिरा पण भेट झाली असं म्हटलं जात आहे. आणि काल रात्री सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर, अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर 400-500 लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते. ते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती. कुठलीही राजकीय चर्चा सुरू झाली नाही. केवळ विकासाची चर्चा झाली. जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14ही मुद्दे हे महत्वाचे होते. मी ते मार्गी लावणार आहे. बावनकुळे साहेब, आपला इतका राजकीय अनुभव आहे, आपल्याला काय वाटतं त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं काय भविष्य आहे असं वाटतं? नाही, त्यांनी काल काही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंतराव पाटील साहेबांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलणे इतका मोठा बी नाही.